आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण राज्यभर एसटी महामंडळाचं जाळं पसरलं आहे। अगदी खेडोपाडी देखील एसटी महामंडळ बस सेवा पुरवते। महाराष्ट्रात रेल्वेनंतर एसटी बसने सर्वात जास्त प्रवास केला जातो। त्याचप्रमाणे एसटी महामंडळाद्वारे सामान्य नागरिकांकरिता वेगवेगळ्या प्रवास सवलतीच्या सुविधा देखील पुरवल्या जातात। राज्य शासनातर्फे ज्येष्ठ नागरिकांकरिता 100% मोफत एसटीचा प्रवास करून देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर सर्व महिला वर्गांना एसटीच्या प्रवासामध्ये 50% एवढी सवलत सुद्धा देण्यात आली आहे। आता याचबरोबर एसटी महामंडळातर्फे एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या निर्णयाच्या आधारावरती आता काही लोकांना सलग 6 महिन्यांपर्यंत मोफत प्रवास हा करता येणार आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, याचा लाभ विशिष्ट नागरिकांनाच मिळणार आहे। चला तर मग पाहूया एसटी महामंडळाच्या या नवीन निर्णयाबाबतची सविस्तर माहिती। तर पहा मित्रांनो, एसटी महामंडळाच्या माध्यमातून जारी करण्यात आलेल्या सुधारित परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून निवृत्त झालेल्या तसेच ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या व वैद्यकीय कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अशा सर्व कर्मचाऱ्यांना वयाच्या 75 वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी सलग 6 महिने कालावधी करता एसटीचा प्रवास हा मोफत करता येणार आहे। आता या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जे नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्वांना पास मिळणार आहे। याच बरोबर एसटी महामंडळामध्ये सेवा करत असताना मृत्यू पावलेल्या, सेवानिवृत्तीनंतर मृत्यू पावलेल्या, त्याचप्रमाणे वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या विधवा व विधूर पत्नी यांना वयाच्या 65 वर्षांपर्यंत प्रत्येक वर्षी सलग 6 महिन्यांसाठी मोफत प्रवास करता येणार आहे। आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पात्र प्रवाशांना या योजनेच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्याच्या ऑफ सीजन पिरियडमध्येच हा प्रवास करता येणार आहे। या क्रायटेरियासाठी जी व्यक्ती पात्र ठरेल अशा नागरिकांनी सप्टेंबर ते फेब्रुवारी या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये सलगरित्या या पासचा वापर करून प्रवासाचा आनंद त्यांना घेता येणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, एसटी महामंडळाने ही सुविधा आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या परिवारास देण्याचा हा निर्णय घेतलेला आहे, जो मी वरील प्रमाणे मला ज्या पद्धतीने समजलं त्या पद्धतीने मी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।